धुळ्यात पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान भाजप आणि शिंदे सेनेचा कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय प्रभाग क्रमांक 4 मध्ये 1, 2 आणि 3 केंद्रांवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी राडा केलेला आहे। तर मतदान केंद्रांमध्ये जाण्याच्या जाब विचारल्याने दोन्ही पक्ष तर आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो धुळ्यामध्ये पिंपळनेर मधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी दोन गट एकमेकांमध्ये भिडलेले आहेत। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण अहिरे आपल्या सोबत जोडले गेलेत। भूषण, आपण पाहतोय आज नगर परिषदांसाठी मतदान झालेलं आहे आणि धुळ्यातल्या पिंपळनेर मध्ये निवडणुकीच्या मतदानावेळी भाजप आणि शिंदे गट आमने सामने आले होते। नेमकं काय घडलंय? नक्कीच जर पिंपळनेर मध्ये बघितलं तर भाजप आणि शिंदे सेना या दोन पक्षांमध्ये खरी टक्कर, काटेकी टक्कर म्हणता येईल अशी सुरुवातीपासूनच बघायला मिळाली आहे। आणि मतदान केंद्रावरती काही कार्यकर्ते घुसलेले होते आणि त्यांच्यावरनं जाब विचारण्यावरनं वाद हा उफाळला आणि त्यानंतर या वादाचं रूपांतर मोठ्या प्रमाणात हाणामारी झालेला आहे। आणि या दरम्यान जर बघितलं तर भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले होते। त्यानंतर आता पोलीस प्रशासनातून ढोकळे मध्यस्थी करण्यात आली आणि त्यानंतर हा वाद कुठेतरी थांबवण्यात आलेला आहे, शांत करण्यात आलेला आहे। परंतु कुठेतरी भाजप आणि शिंदे सेना या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाद हा पिंपळनेर नगर परिषदेच्या मतदानावेळी बघावयास मिळाला आहे। नक्कीच धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय मतदानादरम्यान भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झालेला आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये 1, 2 आणि 3 केंद्रांवर भाजप आणि शिंदे सेनेमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।